नमस्कार मित्रांनो. दूध व्यवसाय शेतकऱ्यांना परवडूच नये यासाठी शासनाबरोबरच पशुखाद्यवाले आणि दूध संकलन करणाऱ्या विविध कंपन्या सदैव प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील काही काळापासून चारा टंचाई भेडसावत असल्यामुळे राज्यातील दुधाच्या उत्पादनात मोठी घट झालेली दिसून येत आहे. दुधाची घट झाली की दुधाच्या भावात वाढ होत असते. त्यामुळे आता सध्या 37 रुपये, 38 रुपये आणि 39 रुपये याप्रमाणे दूध डेअरी अथवा कंपन्याचे विषम भाव मिळत आहेत. पण दुधाचे भाव वाढले म्हणजे दूध व्यवसाय खूप फायद्यात आला असे नाही. दूध काढायचे किंवा दुधाचे उत्पादन घ्यायचे म्हणजे त्या गाय किंवा म्हशीला चाऱ्याबरोबरच पशुखाद्य म्हणजे गोळी पेंड, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, मका भरडा, मिनरल मिक्सचर यासारखा पोषक आहार द्यावा लागतो. पण या पेंडीचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या दूध व्यावसायिकाला अधिकचा नफा हा कधीच मिळू देत नाहीत. 1 रुपयाने दुधाचा भाव वाढला की लगेच या पशुखाद्याचे भाव हे 50 ते 100 रुपयाने वाढवले जातात आणि जो निव्वळ नफा मिळणार असतो त्यात या कंपन्या वाटेकरी अथवा हिस्सेदार होतात. यावर शासनाकडून काही अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरले आहे, कारण ही बाब कधीच चर्चेत घेतली जात नाही. पण खरी इथेच गेम आहे. दूध व्यावसायिक दूध कंपन्यावर दोष देतात की भाव चांगला मिळत नाही, पण उद्या 100 रुपये जरी भाव दिला तरी हे पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या त्याच पटीत पशुखाद्य वाढवून दूध उत्पादकाचे नुकसान करणार आहेत. सध्याची परिस्थिती म्हणजे नवीन उद्योजक शेतीला जोडधंदा म्हणून शेळी, कुक्कुटपालन व दूध व्यवसायाकडे हे वळू लागलेले आहेत. या व्यवसायामुळे स्थलांतर कमी होऊन येथील तरुणाईला रोजगार उपलब्ध होऊ लागला असला तरी पशु आहार महागल्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे सांभाळणे आता कठीण झालेले आहे. पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडलेले आहे. दूध व्यवसाय हा शेतीला पूरक व जोड व्यवसाय म्हणून केला जातो. या व्यवसायावर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. म्हैस व संकरित गायीचे प्रमाण अधिक आहे, मात्र दूध उत्पादक शेतकरी सध्या पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक अडचणीत आलेले आहेत. दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे किंवा दुधाच्या व्यवसायामध्ये योग्य नफा मिळत नसल्याने खर्चाचा ताळमेळ लावणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांच्या देखभालीनेही शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या तरी शासनाकडून दुधाला फिक्स भाव मिळावा आणि पशुखाद्याचे भावही फिक्स असावेत एवढीच दूध व्यावसायिक हा अपेक्षा करत आहे. धन्यवाद.